नमस्कार. मी शोभा जाधव. आज मी वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे भाजीचीच रेसिपी आहे ही. पण ही गावच्या साईडला जास्त बनवली जाते. म्हणजे नाशिक, मालेगाव या साईडला खानदेशी भाजी आहे ही. आणि अशी म्हणजे खूप छान लागते. तर आपण आज वेगळी अशी भाजी बनवूया. पाटोडी, पाटोड्याची भाजी. तर पाटोड्या बनवण्यासाठी आपण नंतर साहित्य बघूया. पाटोड्या बनवण्यासाठी मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आहे, तो मी उभा उभा चिरून घेतलेला आहे. अर्धी वाटी असते आपली सुकी खोबरी, सुक्या खोबऱ्याचा अर्धी वाटी, ती मी इकडे किसून घेतलेलं आहे. त्यानंतर मला लागेल चार असे आल्याचे तुकडे घेतले आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे. आणि 2 टेबलस्पून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. अगोदर मी इथे 1 तांब्याभर पाणी घेतलेलं आहे. ते आपण आता इथे गरम करून घेऊ. गॅस पेटवतो आहोत आपण. मी इथे गॅस पेटवलेला आहे. एक तांब्याभर पाणी मी गरम करून ठेवणार आहे. ते आपण इथे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण कढई गरम करतो आहोत आता. इथे बघा कढई गरम झालेली आहे. गॅस मी कमी केलेला आहे. आपण आता ते बाजरीचं पीठ जे आहे ते फक्त चमचाभर आपण इथे तेल टाकणार आहोत, थोडंसं जास्त. आणि हे पीठ आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. आणि ह्या गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे, ते पण आता गरम झालेलं आहे. तो गॅस मी बंद करते आणि पीठ आपण छान खमंग असं भाजून घेणार आहोत. गॅस बंद करते आहे मी. बघू शकता पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे. ती मी एका ताटलीत काढते. आता ह्याच कढईत आपण आधी कांदा भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकायचं. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. कांदा आधी छान परतून घ्यायचा. त्यानंतर मग आपण खोबरं टाकणार आहोत. कांदा बघू शकता परतलाय. त्याच्यानंतर आता आपण खोबरं टाकणार आहोत. आणि खोबरं सुद्धा आपण असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत. बघू शकता खोबरं असं आपलं ब्राऊन कलरवरती छान भाजलं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. याला आपण आता थोडंसं थंड होऊ द्या. याला आपण साईडला ठेवूया. इथे मी मोठा मिक्सर घेतलेला आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे. तीन 4 तुकडे आल्याचे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे. ह्याच्यामध्ये गरम मसाला जो आम्ही काळा मसाला वापरतो तो मी इथे 4 चमचे टाकणार आहे. अर्धा चमचा मी जिरं टाकणार आहे. बघू शकता कांदा खोबरं आपलं थंड झालेलं आहे. यात आपण अर्धा ग्लास असं थोडंसं पाणी टाकणार आणि याला आपण छान बारीक वाटून घेणार. बघू शकता इथे मी बारीक असं वाटण तयार केलेलं आहे. आपण जे मसाला घेतलेला कांदा खोबरं आलं लसूण थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी आणि काळा मसाला टाकलेला आहे. तर याचं मी छानपैकी असं बारीक वाटलेलं आहे. तर आपण हे साईडला ठेवूया.
आता पुढची प्रोसेस सांगते. आपल्याला पाटोड्या बनवायच्या आहेत. तर पाटोड्याला मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ते आपण आता इथे ताटामध्ये टाकतो. त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ जाणार आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद. हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल टाकायचं आहे, 1 चमचाभर. आणि ते तेल थंडच टाकायचं आहे. ते पण असं मिसळून घ्यायचं आहे. आणि याला आपण असं छान पीठ मळायचं. तर याचं मी आता पिठाचा गोळा तयार करून बघू शकता. माझं पीठ मळून तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून गव्हाचं पीठसुद्धा मिक्स केलं आहे. त्यामुळे मळताना मला खूप सोपं गेलं आणि गोळा व्यवस्थित झाला आहे. आणि आता आपण हिची पोळीसारखं लाटणार आहोत. आणि गव्हाचं पीठ मी लावण्यासाठी घेतलं आहे, म्हणजे आपण लाटताना गव्हाच्या पिठावर लाटणार आहोत. तर चला आता आपण पाटवड्या करून घेऊया. बघू शकता अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आणि थोडं गव्हाचं पीठ मी सांगितल्याप्रमाणे जर टाकलं तर त्याचं म्हणजे पोळी तुटत नाही, व्यवस्थित लाटता येते आपल्याला. आता ह्याच्या मी अशा वड्या पाडतो. खूप बारीक, खूप असं हे नाही करायच्या, थोड्याशा अशा अगदी पातळ पातळ नाही पाडायच्या, म्हणजे असं चौकोनी दिसल्या पाहिजे. आणि अशा वड्या तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायच्या असतील तर मग 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी पीठ घ्यायचं. ताटात मी आता अशा काढून घेते. अशा पद्धतीत मी दुसरी पण पोळी लाटून घेते. बघू शकता दुसरी पण पोळी मी लाटून घेतलेली आहे. त्याला पण आपण आता असं चौकोनी करूया. जे आपण शंकरपाळे करतो ना, पण ते शंकरपाळे कसे आपण खूप लहान आकाराचे करतो, हे थोडंसं मोठ्या आकाराचं करायचं. आता इथे पाटवडी आपली करून तयार आहे. आता मी पुढची प्रोसेस सांगते. आता आपण कढई ठेवलेली आहे. आपण गॅस पेटवतो आहोत. कढई आता छान गरम होऊ द्यायची. कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे. आता इथे मी पाव वाटी असं तेल टाकते. ते पण आपल्याला गरम होऊ द्यायचंय. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण हे गॅस कमी करणार आहोत. मसाला पण असा छान परतून घेणार आहोत. भाजीला थोडा वेळ लागतो, पण अतिशय छान लागते भाजी. थोडा पण आता छान परतून घेऊ. आपण मसाला परततोय तोपर्यंत आपण जे बाजरीचं पीठ आपण भाजून घेतलं होतं ते आपण असं थोडंसं पाणी टाकणार आहोत. आणि ते थोडंसं असं एकसारखं करून घेणार आहे, कारण ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे. मसाला परततो तोपर्यंत मी हे करून घेते. सगळ्या अशा गुठळ्या मुडायच्या आहेत पिठातल्या, बघू शकता. पण ते आपल्याला नंतर मिक्स करायचं. सगळ्या गुठळ्या अशा छान मोडून घ्यायच्या. थोडंसं पाणी लागणार आहे. बघू शकता सगळ्या गुठळ्या अशा मोडून घेतल्या मी.
आणि असं तयार केलं. ते आत्ताच नाही टाकायचं आहे, ते आपण फक्त तयार करून ठेवलं. परत मसाला एकदा हलवूया. असं बाजूला तेल सुटणार तोपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा. मसाला मध्यम आचेवरच परतायचा आहे. बघू शकता तेल असं साईडला आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला. आता आपण ह्याच्यात हे जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते टाकणार आहोत, जसं आपल्याला ग्रेव्ही हवी तसं. आणि ही भाजी अशी सुकी भाजी नाहीच आहे, हिला ह्या भाजीला ग्रेव्हीच चांगली लागते. थोडंसं हे पाणी चवीनुसार मीठ जाणार याच्यात. आणि थोडी एक उकळी येऊ द्यायची. थोडं पाणी टाकलं तरी चालणार आहे, कारण आता आपण पाटवडी टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ती पण आपल्याला शिजायला लागणार ना त्याच्यामध्ये, त्यामुळे ते थोडंसं घट्ट होऊ शकतं. आता एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हळूहळू ते पाटवडी सोडणार. गॅस थोडा मी फास्ट केलेला आहे, थोडं उकळी यावी म्हणून. उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्या ज्या आपण लाटलेल्या आहेत ना पाटवड्या, त्या टाकायच्या. पाटवड्याची भाजी म्हणतात याला. असं एक एक करून टाकायचं एकदम, नाही तर मग गोळा होणार. अगदी कमी गॅस करायचे, त्या छान त्याच्यामध्ये शिजतात. ते दुसऱ्या पण आहे माझ्याकडे, त्या पण मी टाकते. अशा पसरून पसरून टाकायच्या, आणि एका ठिकाणी नाही टाकायचे, असं साईड. आणि वरतून झाकण वगैरे काही ठेवायचं नाही भाजी शिजताना. एकदा अशी पण छान हलवूया. थोडंसं पाणी चालेल. आणि हे जे आपण कालवून ठेवलंय त्याच्यात टाकूया, बाजरीच्या पिठाचं. बाजरीचं पीठ जे भाजलं होतं ना आपण, ह्याच्यामुळे चव जरा थोडी छान येते, म्हणून हे टाकायचं आहे. आणि छान हलवून गॅस मिडियमच ठेवायचा आहे, म्हणजे थोडा मिडियम केला तरी चालणार आहे. थोडंसं हे 5-1 मिनटं शिजू द्यायचं. त्या पाटोड्या छान शिजल्या जातात, तर आपण याला 5-1 मिनटं शिजू देऊया. बघू शकता 5 मिनटं झालेली आहे आणि आपल्याला पाटोड्या पण खूप छान शिजलेल्या आहे, बघू शकता. आता आपण गॅस बंद करतो. आपली भाजी तयार आहे. बघू शकता आपली पाटवडीची भाजी तयार आहे. एका बाउलमध्ये मी सर्व केली आहे आणि जेवताना पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. आणि खानदेशामध्ये स्पेशली ही रेसिपी जास्तीत जास्त बनवली जाते. तर नक्की करून बघा वेगळी अशी ही रेसिपी. आणि आवडली तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.